मित्रांनो, तुमच्याही आयफोनचं टच वर्क करणं बंद झालेलं आहे का? ते पण कसं ऑटोमॅटिकली. तर मित्रांनो, असं जर प्रॉब्लेम झालेला असेल तर घाबरू नका, कारण की आयफिक्सर त्या कामासाठी खंबीर आहे. मित्रांनो, आपल्याकडे आज आयफोन 13 आला होता असं, तर त्याच प्रकारे प्रॉब्लेम झाला होता, ऑटोमॅटिकली टच बंद झालं होतं. तर मित्रांनो, असं प्रॉब्लेम झाल्यानंतर आहे ना, काही काही स्टोअरवाले काय करतात, रॅम क्लिअर करायची जी प्रोसेस असते, जे व्हॉल्यूम अप आहे, व्हॉल्यूम बटन डाऊन आहे, दाबून सोडल्यानंतर आणि पॉवर बटन दाबून धरल्यानंतर ती होती रॅम क्लिअर करायची. त्यामध्ये शक्यतो हे जे टच आहे ते वर्क करायला लागतं. हा एक सॅम्पल डिस्प्ले, हा जो डिस्प्ले या डिस्प्लेमध्ये आणि डिस्प्लेमध्ये हा प्रॉब्लेम येतो शक्यतो. या कारणामुळे काय होतं, जर आयसी शॉर्ट झाला नंतर हा आयसी रिप्लेस करावा लागतो. नाईविलाजाने डिस्प्ले तुमचा आहे तो ओरिजिनल राहतो. तुमचा डिस्प्ले जेव्हा रिपेअर करतो, त्या डिस्प्ले रिपेअर करायच्या टायमिंगला आपल्याला हा आयसी रिप्लेस करावा लागतो आणि त्यावेळेस नाईविलाजाने हा जो आयसी तो आपल्याला दुसरा टाकावा लागतो. याचा अर्थ काय, तुमचा डिस्प्ले ओरिजिनल असतो पण हा आयसी रिप्लेस केल्यामुळं तुमच्या सेटिंग मध्ये दाखवतं अननोन पार्ट, यूज पार्ट, जेन्युन पार्ट, असं काहीतरी एरर दाखवतं. असं तुमचं कोणतंही काम असेल तर बिनधास्त आयफिक्सरला कॉन्टॅक्ट करा. आणि शक्यतो जर टचचा प्रॉब्लेम झालेला असेल तर हायपर होऊ नका, डिरेक्टली आयफिक्सर कडे घेऊन या. आपलं शॉप माणिक चौकात आहे, चाकणमध्ये, रामकृष्ण कॉम्प्लेक्स मध्ये, शॉप नंबर 3 ला. तर धन्यवाद मित्रांनो. असं तुमचं कोणतंही काम असेल तर बिनधास्त आयफिक्सरला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.